एखादा प्रोफेशनल व्यक्ती आहे सर, पण त्याला त्याची इन्व्हेस्टिंग जर्नी चालू करायची आहे आणि त्याला वेल्थ क्रिएट करायची सर. त्याला इमिजिएटली पैसे नको आहे, पण त्याला एक लॉंग टर्म वेल्थ क्रिएट करायची. तर त्याने कसं सुरुवात करावी सर इन्व्हेस्टिंगसाठी? सो यामध्ये आहे ना, एक तर स्टार्ट अर्ली दॅट इज वन थिंग ऑब्वियसली, पण स्टार्ट अर्ली करून पण वेल्थ क्रिएट होतं का? तर नाही. स्मार्ट इन्व्हेस्टमेंट इज अ ऑप्शन. त्यामध्ये एक छोटंसं एक्झाम्पल की एक सुरेश आणि रमेश. सुरेश पण 1,00,000 रुपये महिना कमावतो आणि रमेश पण 1,00,000 रुपये महिना कमावतो. त्या दोघांनी ठरवलं की आम्ही इन्व्हेस्टमेंट करायचं. तर सुरेश आणि रमेश, पण सुरेशनी केलं की मला वेळ नाही मिळत, मी एफ डीमध्ये पैसे टाकून देतो. तर त्यांनी प्रत्येक महिन्याला 30,000 रुपये वेगळे काढले आणि एफ डीमध्ये पैसे ठेवले. आणि रमेशनी काय केलं, त्यांनी थोडा स्मार्टनेस केला. त्यांनी काय केलं की मी आता म्युच्युअल फंडमध्ये टाकतो आणि मला इन्फ्लेशन 6-7% आहे ना, तर मी प्रत्येक वर्षी त्या इन्फ्लेशनला बीट करायसाठी 10% माझा SIP अमाऊंट वाढत जाईल. सिम्पल. 25 वर्षानंतर रमेशकडे 12.5 कोटी तयार होतात आणि सुरेशकडे 2.5 ते 3 कोटीपर्यंत तयार होतं. हा मेजर डिफरन्स आहे. हा डिफरन्स जेव्हा तुम्हाला कळायला लागेल ना की काय होतं, तेव्हा तुमचं आयुष्यच चेंज होईल. सो हा लहान लहान गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं आणि इन्व्हेस्टमेंट कुठे करणं, दॅट इज मोर रिलेव्हंट. बरोबर. म्हणजे बेसिकली पैसे कुठं टाकतो आपण आणि त्याला कसं मॅनेज करतो. ओके, हे खूप आवश्यक आहे. बरोबर आहे.